नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाउजची कटिंग पाहिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा फोरटक्स ब्लाउज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत आणि अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपण हा ब्लाउज शिवणार आहोत. तर चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर इथे आपण फ्रंट साइड जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जे टक्स टाकलेले आहे तर त्या टक्सला आपण इथे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाउजचा मेन कपडा. ब्लाउजचा मेन कपडा आपण सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे आपण कुठेही गोटपट्टी न लावता सुंदर असा फिनिशिंग सहित आपण हा गळा तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून गळ्याचा जसा आकार आहे तशी शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि आता सर्व बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता जिथे आपल्याला गळ्याला शिलाई टाकलेली आहे तिथे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आपण इथे आता हा कपडा पलटवून घेतलेला आहे आणि फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि इथे गळ्याच्या साईडने अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता आपण परफेक्ट फिनिशिंग सहित इथे अस्तर फिटिंग करून घेतलेला आहे आणि बघू शकता आपण इथे गळा सुद्धा किती परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला गोट टाकता येत नाही किंवा गळ्याला पायपिंग लावता येत नाही, तर ह्या पद्धतीने जर गळा शिवला तर ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येते. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा. आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर टक्स टाकण्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर ही मार्किंग कशी करायची तर आपण कटिंगच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेला आहे. तर आता हा सेंटरचा टक्स आहे तर तो आपल्याला इथे मोठा टाकून घ्यायचा आहे आणि बघू शकता परफेक्ट असा आपला इथे टक्स टाकून झालेला आहे. याच टक्सला आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे जेणेकरून हा टक्स उकलणार नाही आणि परफेक्ट असा बसेल ह्यासाठी. आता आपण मुंड्याच्या साईडने एक टक्स टाकून घेतलाय आणि आता काज बटन पट्टीच्या साईडने आपण टक्स टाकून घेतलेला आहे. आता फिटिंगच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे. आपले चारही टक्स बघा इथे फिनिशिंग सहित आपण टाकून घेतलेले आहे. टक्स टाकताना अस्तरचा कपडा सुटणार नाही किंवा वरचाही कपडा सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बघू शकता आपला फोरटक्स ब्लाउजला सुंदर असा पफ आलेला आहे. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी लावण्यासाठी आपण इथे क्रॉस पट्टी अगोदर लावून घेणार आहोत. तर क्रॉस पट्टी बरेच जण वेगवेगळे लावतात. कोणी पुंगळी करून लावते, कोणी दोन्ही एकदाच लावते आणि मी ह्या पद्धतीने अगोदर इथे ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तर त्या मेन कपड्याची क्रॉस पट्टी लावून घेते आणि त्यानंतर अस्तर जोडून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पद्धत सोपी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक्स्ट्राची क्रॉस पट्टी आपण कट करून घेतली. आता आपल्याला घ्यायची आहे अस्तरची क्रॉस पट्टी. तर दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि कडेने इथे शिलाई टाकून आपण अस्तरची क्रॉस पट्टी इथे जोडून घेऊयात. त्यानंतर पूर्ण क्रॉस पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि जिथून शिलाई आहे तिथून आपल्याला अगदी कडेकडेने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना इकडे तिकडे जाणार नाही व फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा वरून एक आपण अजून एक दाब शिलाई देऊन घेऊयात, कारण हा खूप कडक कपडा आहे, शिलाई निसटणार नाही यासाठी इथे परत एक आपण दाब शिलाई देऊन घेऊयात. तर बघा, आपण परफेक्ट अशी इथे क्रॉस पट्टी सुद्धा लावून झालेली आहे. आता आपल्याला इथे लावायची आहे हुकाय पट्टी. तर बघा, इथे 2 इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. एक साईड दुमडून घेऊन आपण ही पट्टी इथे लावून घेऊयात. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घेऊयात. एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊयात. त्यानंतर वरच्या साईडने आपला गळा तयार आहे त्यासाठी आपल्याला वरच्या साईडने इथे दुमडून घ्यायचं आहे. परत एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि
व्यवस्थित अशी पट्टी एकसारखी ठेवून आपल्याला इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. कच्ची शिलाई टाकून झाल्यावर इथे आपल्याला हुकाय करण्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती मार्किंग आपल्याला सेंटरमध्ये करून घ्यायची आहे आणि कडेकडेने करून त्याच्यामध्ये मध्ये एक असे 5 आपल्याला इथे हुकाय करून घ्यायचे आहेत. तर आपला बोटनेकचा ब्लाउज असेल तर आपण 6 ते 7 इथे हुकाय करून घेतो. पण हा आपला डीप नेकचा ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजसाठी आपण शक्यतो 5च हुक लावून घेत असतो. तर बघा आता इथे हुकाय करण्यासाठी आपल्याला व्ही आकारामध्ये आपल्याला इथे हुकाय करून घ्यायचे आहे. त्यासाठी सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे आणि व्ही आकार देऊन आपल्याला इथे हुकाय करून घ्यायचे आहेत. तर बघा आपल्या इथे हुकाय सुद्धा लावून झालेले आहेत आणि एकदम खालच्या ह्याला थोडंसं आपल्याला मशीन मागं पुढं करून इथे गच्च असं लॉक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित परफेक्ट अशी इथे आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण इथे दुसरीही बाजू तयार करून घेतलेली आहे. आता आपला व्हिडिओ खूप लांब होईल तर त्यासाठी एकच बाजू आपण इथे तयार करून दाखवलेली आहे. आता आपल्याला तयार करायची आहे मागची बाजू. मागची बाजू तयार करण्यासाठी आपण इथे ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. शोल्डरच्या साईडने, कमरेच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने सर्व बाजूने व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर इथे आपण गोटपट्टी न लावता आपण पलटवूनच गळा तयार करून घेणार आहोत. तर ह्यामुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा इथे 2-3 ठिकाणी आपण टाचपिन लावून घेतलेले आहे. टाचपिन लावल्याने शिलाई टाकायला सोपं जाते, कपडा इकडे तिकडे घसरत नाही. तर त्यासाठी टाचपिन लावणं खूप गरजेचं आहे. अगदी कडेकडेने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता आपण इथे परफेक्ट अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. शिलाईच्या बाहेरून आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. आता टाचपिन काढून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरच्या साईडने दाब शिलाई दिल्याने वरच्या साईडने शिलाई दिसत नाही आणि कपड्याला फिनिशिंग सुद्धा छान येते. तर त्यासाठी शिलाई देताना आपण अस्तरच्या साईडनेच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता आपण इथे परफेक्ट अशी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि गळाही तयार कसा झालाय ते आपण इथे पाहूयात. आता त्याआधी आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अस्तर फिटिंग करून घ्यायचंय. तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण कपडा व्यवस्थित करून अगदी कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घेत आहोत. अस्तर फिटिंग करताना गळ्याच्या साईडने अस्तर बाहेर येणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूप महत्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते, फिनिशिंग खूप गरजेची आहे. ज्या मैत्रिणीने कालचा कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या मैत्रिणीने तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि परफेक्ट फिटिंग येण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ब्लाऊज कट करा. आणि ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला फिनिशिंग सहित इथे गळा रेडी झालेला आहे. तर बघा हा कपडा खूप कडक आहे, तर त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. कमरेच्या साईडनेही जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. साईडचाही कपडा कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता लगेच आपल्याला इथे कमरेच्या साईडने कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी लावण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 इंचाची इथे कमरपट्टी घ्यायची आहे आणि लांबीला जेवढी लांबी पाहिजे तेवढी घ्यायची आहे. तर बघा ही पट्टी आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि लगेच पट्टीच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने आपली जी पाठीची पट्टी आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी बसते. तर त्यासाठी आपल्याला इथे दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे. नंतर पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरून एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची. तुम्हाला जर हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही इथे पक्की शिलाई टाकली तरीही चालते. तर बघा फिनिशिंग सहित आपली ही पाठीची पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन खालच्या साईडने अर्धा इंच असं मार्जिन ठेवून वरच्या साईडने निमुळता असं आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला एकसारखेच टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स खालीवर होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता आपले दोन्ही बाजूचे टक्स इथे आपले टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे शोल्डर जोडायचा आहे. तर शोल्डर जोडताना आपला गळा उतरणार नाही यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत. तर आता इथे मागची बाजू सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर उलटी बाजू आपल्याला समोरच्या साईडची ठेवून घ्यायची आहे. आणि इथे बऱ्याच वेळेला आपल्या मुंड्याची जी शिलाई आहे तर ती खालीवर शिलाई होते. तर त्यासाठी आपण इथे शोल्डर जोडतानाच आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आणि जर कपडा कमी जास्त असेल तर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. साईडचा एक्स्ट्राचा कपडा धागे दोरे आहेत तेही कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला ब्लाऊज फिनिशिंग सहित छान दिसेल. आणि बघू शकता इथे साईडची फिटिंग आपली अगदी व्यवस्थित अशी आलेली आहे. त्यासाठी आपल्याला इथे कुठेही कट करण्याची गरज पडलेली नाही. आता इथे बघा गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच डाऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच अशी तिरकी शिलाई टाकून घ्यायची. ह्यामुळे जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तर ते शोल्डर उतरत नाही. बऱ्याच मैत्रिणींचा ब्लाऊज व्यवस्थित येतो पूर्ण साईडने पण शोल्डरच उतरते. त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. दुसऱ्याही साईडने आपण साईडची फिटिंग चेक करून घ्यायची आहे. तर आपली ही साईडची फिटिंग व्यवस्थित अशी आलेली आहे. आणि आता शोल्डरला शिलाई टाकताना गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच क्रॉस अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा इथे आपण शोल्डर जोडून झालेला आहे. आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा बाहीला आता आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचे. आता बाहीचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे. मागची आणि समोरची बाजू व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. बाही जोडताना दोन्ही बाही एकाच साईडच्या होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. सुरुवातीच्या बाहीला आपण समोरचा भाग अगोदर जोडला असेल तर दुसऱ्या बाहीला मागचा भाग अगोदर जोडून घ्यायचा आहे. यामुळे बाही जोडताना एकाच साईडची बाही होणार नाही. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी बाही पूर्ण जोडून होते आणि नंतर लक्षात येते की दोन्ही बाही एकाच साईडच्या झालेल्या आहेत. मग ते परत उकलाउकली करून घ्यावी लागते. तर त्यासाठी बाही जोडतानाच आपल्याला इथे काळजी घ्यायची.
बघा साईडने शिलाई टाकून आपण अस्तर फिटिंग करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपण परफेक्ट फिनिशिंग सहित इथे आपली बाही रेडी झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची. तर बघा दुसरी बाही इथे आपल्याला सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा अगोदरच्या बाहीला आपण मागचा भाग अगोदर जोडलेला होता, तर आता ह्या दुसऱ्या बाहीला आपण समोरचा भाग अगोदर जोडून घेणार आहोत. तर त्यामुळे दोन्ही बाही वेगवेगळ्या साईडच्या होतात. आता इथे कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पलटवून आपल्याला इथे अस्तरच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची. अस्तरच्या साईडने शिलाई टाकल्याने वरच्या साईडने शिलाई दिसत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान दिसते. तर त्यासाठी आपण इथे दाब शिलाई टाकताना आपण अस्तरच्या साईडनेच आपल्याला इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता कडेकडेने शिलाई टाकून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो, आपण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा ब्लाऊज तयार केलेला आहे. तुम्ही ह्याच पद्धतीने जर ब्लाऊज कट करून शिवला तर अगदी कमी वेळामध्ये आणि परफेक्ट असा ब्लाऊज तयार करू शकता. व्हिडिओ पाहताना व्हिडिओ काळजीपूर्वक आणि स्किप न करता पाहायचा. व्हिडिओ स्किप केला तर कुठेतरी आपलं चुकल्या जाते, तर त्यासाठी व्हिडिओ पाहताना अगदी पूर्ण असा व्हिडिओ पाहायचा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटते की इथे आपल्याला जमते आणि आपण तो व्हिडिओ स्किप करतो आणि तिथंच गडबड होते आणि आपला ब्लाऊज चुकतो. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर बघा इथे दोन्ही बाही आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या बाही जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा आता दोन्ही शोल्डर आपण ठेवून घेतलेले आहेत आणि बाही जोडताना जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने करून घ्यायचा आहे. दोन्ही बाही व्यवस्थित असे ठेवून घ्यायच्या आहेत. सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे. जो कट आणि शोल्डरची शिलाई आहे ती दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने शिलाई टाकली तर बाही अगदी परफेक्ट अशी बसते आणि बाही कमी जास्तही होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बाही जोडून घ्या. आता इथे समोरच्या साईडने आपण बाही जोडून घेऊया. बाही जोडताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश अशी इथे बाही जोडून घ्यायची आहे. आता लगेच दुसऱ्याही साईडची आपण बाही जोडून घेऊया. तर त्यासाठी दुसरी बाही डबल फोल्ड करून घ्यायची आणि बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे आणि शोल्डरचं जिथं शिवण आहे तर त्या शिवणावर ठेवून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची. बाही जोडतानाही एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. प्रत्येक शिलाई टाकताना आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर फिनिशिंगसाठी ह्या टिप्स खूप गरजेच्या आहेत. आणि बाही जोडताना जो उथळ भाग आहे तर तो मागच्या साईडने करायचा असतो आणि जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने करून घ्यायचा असतो. बाही जोडतानाही बाही उलट सुलट झाली तर ब्लाऊज ओढल्या जातो. तर त्यासाठी बाही लावतानाही काळजीपूर्वक अशी बाही लावून घ्यायची आहे. आता दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. आपण दोन्ही बाहीला डबल शिलाई देऊन घेऊया. शिलाई टाकताना शिलाई दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता बाहीला शिलाई टाकून झालेली आहे. आता ब्लाऊजचा मेन पॉइंट तर आपल्याला इथे ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर फिटिंग टाकण्यासाठी आपल्याला इथे ब्लाऊज व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे आणि अगोदर आपल्याला सरळ भागाकडूनच शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. कुठे कमी जास्त होत असेल तर तिथे कट करून घ्यायचा आहे. पण बघा आपलं व्यवस्थित असं आलेलं आहे.
कुठेही कट करण्याची गरज पडलेली नाही. आता एका बाजूने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. लगेच दुसऱ्याही बाजूने इथे आपण शिलाई टाकून घेऊयात. तर बघा दोन्ही बाजूने आपलं परफेक्ट अशी इथे फिटिंग आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठेही कट करण्याची सुद्धा गरज पडलेली नाही. आता शिलाई टाकून झाल्यावर कमी जास्त कपडा असेल, कुठे काही धागेदोरे असतील तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. आता हा ब्लाऊज उलट्या साईडने आपल्याला करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 इंचावर अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण शिलाई मार्जिन 2 इंच सोडलेली होती, तर आपण इथे साधारण 1 इंचावर अशी शिलाई टाकून घेऊयात. हे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायची. तर बघा ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणीला ब्लाऊज शिवून झाल्यावर फिटिंगच बिघडते, तर तुम्ही ह्या पद्धतीने फिटिंग करा. नक्कीच तुमची फिटिंग परफेक्ट अशी येते. दोन्ही साईडने आपण 1-1 इंचाची मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज घेऊन या काच बटन पट्टीपासून दुसऱ्या काच बटन पट्टीपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जेवढा कपडा आहे तर तेवढ्या कपड्याला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता बाहीच्या साईडने आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर आपला हा मापाला दिलेला ब्लाऊज हाफ ब्लाऊज आहे, तर त्यासाठी इथे मी स्केल पट्टीच्या साहाय्याने माप घेऊन घेते. तर बघा इथे आपण जेवढं माप आहे तेवढी इथे फिटिंगला मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे शिलाई टाकून घेऊयात. आणि आता मापाचा जो ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि त्या ब्लाऊजचा मुंडा इथे मोजून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे, मार्किंग करून घ्यायची आणि त्यावरून शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर परफेक्ट फिटिंग येते. आपला ब्लाऊज मुंड्यातच चुकतो. मुंड्यामध्ये जर कमी जास्त जर झालं तर ब्लाऊजला झोळ येतो किंवा ब्लाऊज ओढला जातो. तर त्यासाठी मुंड्यात फिटिंग टाकणं खूप गरजेचं आहे. तर बघा आता ह्याच बाहीच्या मापावरून दुसऱ्या बाहीची आपण मार्किंग करून घेऊयात आणि शिलाई टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, फिटिंग टाकण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत आहे. आता इथे मुंड्याचं माप घेऊन मुंड्यालाही इथे शिलाई टाकून घेऊयात. आणि आता साईडने आपल्याला 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आणि आपला रेडी ब्लाऊज तयार. तर बघा आता एवढं जास्त झालेलं आहे, तर आपल्याला हा ब्लाऊज थोडासा लूजच ठेवायचा होता, तर तेवढं 1 इंचाची आपण इथे लुजिंग ठेवून घेऊयात. आणि आता इथे आपण फिटिंगच्या टाकलेली आहे त्याच्या बाजूने 2 ते 3 अशा आपल्याला शिलाई टाकून घ्यायच्या आहे. शिलाई टाकताना आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपण उलट्या साईडने जरी ब्लाऊज बघितला तर ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसावं, त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई सरळच टाकून घ्यायची आहे आणि एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आता इथे आपण दोन्ही बाजूने शिलाई टाकून झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा इथे आपण मुंड्याची सुद्धा शिलाई बघा आपली परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. आता इथे आपण टाचपिन लावून बघूयात. तर वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडने आपण इथे टाचपिन लावून घेऊयात.
आणि बघू शकता आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. मागचा गळा, समोरचा गळा आणि फोरोटक्सचा पफ सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. आणि मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. धन्यवाद.